एक त्याचा फोन होता, तो 12 महिन्यात त्यांनी 12 ज्योतिर्लिंग केले. म्हणजे त्याची एक इच्छा होती, त्याच्या आईला घेऊन गेले, त्याच्यामध्ये ते टाळ्या वाजवल्या पाहिजे, त्याची विशेष नाही, आईला घेऊन गेले ज्योतिर्लिंग, त्या टाळ्या वगैरे लोकांसाठी काय विरोध आला नाही, विरोध सगळं सांगितलं होतं. आणि अजून एक नजरा काही एक शोधत असते एका माणसाला, 2 शब्द वाला स्वतः का जे ग्रुपमध्ये मुलांना त्यांना माहिती असतात, 2 शब्द वाला आयुष्य तो एक आला नाही, आयुष्याला कोणता हॉस्पिटल इमर्जन्सी असला तो येऊ शकला नाही, आयुष्यात सुद्धा खूप सक्रिय असतो, आयुष्य सुद्धा आपण या ठिकाणी त्याला सुद्धा मिस करतोय. त्यानंतर मी सगळ्या शिक्षकांना विनंती करतो की अगदी 2-2, 4-4 मिनिटात आम्हाला आशीर्वाद करून प्रोत्साहन प्रभाषण करावं. मी सगळ्यात पहिल्यांदा सरांना स्टेजवर बोलवतो, गणेश सरांनी बोलावं सगळ्यात 10वी वर्षापासून सुरुवात पुन्हा एकदा गणेश सरांनी बिंदू आणि एकदा मला सुरुवात केला, नंतर भीती गेली नाही. तर छान कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजे प्राचार्य माननीय नक्के सर, त्याचप्रमाणे यंत्रबळ विद्यालयामध्ये असणारे माझे सर्व सहकारी खराब सर आहेत, कटारे सर आहेत, आभार सर, कांबोडे सर, त्याचप्रमाणे सारखे सर, सय्यद सर आणि गावडे सर, त्याचप्रमाणे विद्यालयाचे आत्ताचे प्राचार्य साळवे सर, अंजली सर आणि तुम्ही सर्व आमच्या लाडके विद्यार्थी, आज तुम्ही या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा यशोधीर असा सत्कार केला, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आम्हाला पुन्हा एकदा 2003 मध्ये घेऊन गेल्याबद्दलही तुमचे खूप खूप धन्यवाद. कारण की त्यावेळेचे आमचे प्राचार्य नेटके सर आणि आम्ही सर्व त्यांची टीम होतो. नेटके सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण आमचे विषय मला शिकवण्याचं काम करत होतो. 2 शिफ्ट होत्या, मुली दुपारी शिफ्टला राहायच्या, मुलं सकाळी शिफ्टमध्ये राहायचे. त्यानंतर उरलेल्या काही मुली त्या आमच्याबरोबर सकाळी शिफ्टला यायच्या आणि मग बऱ्याचशा त्या मुलींची रडारडी चालायची, आम्हाला सकाळ शिफ्ट नको, सकाळ शिफ्ट नको. आणि त्यानंतर एकदा सगळे आले, आम्ही मला जास्त मग त्यांना विचार वाटायचा होता. हां, त्याचप्रमाणे आमचे विद्यार्थी सुद्धा. आणि आम्ही ठरवलं होतं त्यावेळेस, आता माझा विषय इंग्रजी असल्यामुळं मला शोएबचा पहिल्यांदा फोन आला आहे आज ह्या कार्यक्रमाविषयी, आणि माझं सगळं लक्ष त्या शोएबवर राहायचं, कारण मी इंग्रजी शिकत होतो. आणि त्याला सांगितलं होतं जर तो पास झाला तर माझा 100% निघाला. हां, आणि त्याच्या वडिलांनी खास त्यासाठी आमचा पौर्णिमेला टाकला होता, विशेषतः सकाळी शिफ्ट आमच्याकडे झाला होता. आणि त्यांनी ते विश्वास सार्थ ठरवला, तो पास झाला आणि त्या वर्षी आमचा 10वी निकाल 100% लागला होता. त्याबद्दल त्या सगळ्या हां, तर असे आणि विशेष सगळेच विद्यार्थी क्रीडा क्षेत्रामध्ये होते, त्याचप्रमाणे विषयामध्ये. आणि ते जे काही आहे तेच आम्हाला आता मी ज्यावर बोलत दिलं त्याप्रमाणे आपण सगळे आपापल्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहोत. आम्ही जे काही तुम्हाला शिकवून दिलेली आहे त्याचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उपयोग करतात. आणि हा जो मेळावा आहे त्यांना याला फार महत्त्व आहे, असं की आज तणावाचं जीवन चाललेलं आहे आणि या तणावामध्ये आपल्याला आपलं मत व्यक्त करता येत नाही, म्हणून आपल्या मैत्रिणी असाव्या, आपले मित्र असावे. आणि ज्याला कोणी मित्र आहे, आजची सगळ्यात मोठी समस्या आत्महत्येची आहे. ज्याला सगळ्यात जास्त मित्र मैत्रिणी आहे तो कधीच आत्महत्या करू शकत नाही, कारण मन मोकळं करायला कोणीतरी एक पाहिजे. कारण या प्रत्येकाचं संसारामध्ये पडलेले तर संसाराचं टेन्शन असतं, व्यवसायाचं असेल, बाहेरचं टेन्शन असतं, आणि यामध्ये ताणतणाव आणि हा ताणतणाव कुठंतरी विरंगुळा आपल्याला जर करायचं असेल तर त्यासाठी मैत्रिणी असल्या पाहिजे, आपल्याला मित्र असले पाहिजे. आणि ते जर असेल तर आपण ते सर्व आता सध्या तुम्ही बऱ्याचशा टेन्शन म्हटलं, आज एखाद्या जीवनामध्ये नाही की माझं घरी काय आणलेलं आहे, माझ्या अजून कोणाच्याच मनामध्ये नाही, कारण की तुम्ही ते सगळे विसरून गेलेले आहात आणि पुन्हा एकदा नव्या जोमानं पुढं तुम्ही तुमचं कार्य करीत राहणार. आणि अशाच प्रकारे तुम्ही नेहमी वेळ मिळेल तेव्हा वर्षातून एकदा तरी अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही घेत जा आणि तुम्ही व्यक्त करत जा. आम्हाला सगळ्यांनी या ठिकाणी बोलवलं आहे त्याबद्दल
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निटके सर, जगदंबा विद्यालयाचे आत्ताचे प्राचार्य साळवे सर आणि व्यासपीठावर असणारे सर्व माझे मित्र आणि विद्यार्थी मला मुली म्हणलं आहे की सर तुमची तब्येत आहे तशीच आहे. तर त्याचं कारण असं आहे की तुमच्या आयुष्यातले सगळ्यात चांगले दिवस शाळेचे आणि आमच्या आयुष्यातले सगळ्यात चांगले दिवस तुमचं चांगलं झालेलं बघितलं की आनंद वाटतो आणि त्याची ऊर्जा मिळते आणि अधिक उत्साहाने काम करायला आनंद येतो. आपल्या आयुष्यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे कृतज्ञता की जी तुम्ही सर्वांनी या शाळेप्रती, या संस्थेप्रती आणि शिक्षकांप्रती व्यक्त केली. या कृतज्ञतेमुळं सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी बघायची सवय झाली आणि सगळ्या जगातल्या चांगल्या गोष्टी बघितल्या की माणूस आनंदाने जगतो. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये कृतज्ञता व्यक्त करायला आपण ठरवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमचे लहान मुले आणि बुद्धिमान इंटेलिजंट पोषणवर सगळेच लक्ष देतात, परंतु या पुढच्या आयुष्यामध्ये भावना इमोशनल पोषणवर लक्ष देणं नितांत गरजेचं आहे. आणि त्यासाठी म्हणून आपल्या मुलांना समाजामध्ये जास्तीत जास्त कसं मिसळता येईल त्या दृष्टीने विचार करणं आवश्यक आहे. प्रार्थना झाली आज साने गुरुजी आणि त्यांचे आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये जन्मशताब्दी झाली. तर आपल्या मुलांना कसं वाढवायचं हे जर बघायचं असेल तर श्यामची आई बघा, वाचा आणि त्यानुसार काम करा. बहुतेक जण सगळेजण शेतकरी आणि पुढचं जे आत्ताचं जे चित्र दिसतंय की सगळ्यांच्या घरामध्ये डायबिटीस, ब्लड प्रेशर आणि कॅन्सर प्रत्येकाच्या घरात एक जण आणि याचं कारण आहे विषयुक्त अन्न. म्हणून किमान शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःपुरतं जगात स्वतःपुरतं तरी विषयुक्त शेती कशी करता येईल यावर विचार करावा. आपली भारतीय संस्कृती गुरुजनांबद्दल आदर व्यक्त करण्याची तीच परंपरा तुम्ही चालू ठेवली आणि या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आम्हा सगळ्याला बोलवलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. तुम्ही दिलेला सल्ला जो आहे तो आम्ही मुली नक्कीच आत्मसात करू. यानंतर आज 21 वर्ष झाली तरी ज्या शिक्षकांचा सगळ्यात जास्त दरारा आहे असे शिक्षक कोण आहेत? बरोबर. तर सगळ्यात जणांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत केले. आजचा कार्यक्रम म्हणजे जागर आठवणींचा. त्या कार्यक्रमाचं नाव असं की जागर आठवणींचा. गेट टुगेदर इन इंग्लिश. गेट टुगेदर, मीट टुगेदर अँड देन ईट टुगेदर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय शिक्षण संस्थेचे माजी मेंबर की ज्यांच्याबरोबर मी 16-17 वर्ष सर्व्हिस केली, त्याच्यामुळे मी घडलो. एक चांगल्या प्रकारचा स्वतःला मी समजून देतो की मी एक बीजगणित भूमितीचा शिक्षक झालो.
सध्याचे जागृत पालक जगदंबा विद्यालय 2003च्या विद्यार्थिनी सध्याच्या माता आणि भगिनी आज या ठिकाणी माझं थोडक्यात मनोगत व्यक्त करतो. मी माझा गेट टुगेदरचा अनुभव सांगतो. एकदा मला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये देव मला सांगून गेले स्वतः पुस्तक कमव. देव मला सांगून गेले स्वतः पुस्तक कमव, परंतु वर्ष 6 महिन्यातून तुझे मित्र मैत्रिणी एकदा जमू. याची मला जाणीव झाली. प्रत्यक्ष सांगताना अनुभव आहे, म्हणजे रियालिटी. मग मी काय केलं, आमचे मित्र माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब काळगुडे, दिरी सम्राट नारायण जगताप, सध्याचे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर दोमनराव जंजिरे, असे आमचे वर्ग मित्र नाशिकमधले. आम्ही ठरवलं की आपला गेट टुगेदरचा कार्यक्रम घ्यायचा. त्याला तब्बल जवळजवळ 4-5 महिने गेले. ॲट दॅट टाइम मोबाईल नंबर नव्हते, परंतु आमचे नारायण जगताप एकदम छान त्यांनी ऑनलाईन सगळ्याचे मोबाईल नंबर उपलब्ध केले. 1974 साली मी 8वीला होतो, म्हणजे 50 वर्षापूर्वी. 1976-77 ला मी 10वीला होतो. मग 76-77च्या 10वीच्या बॅचचे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळवणं सोपं होतं. त्यावेळेस फक्त 10वीची एक तुकडी होती आणि त्या 10वीच्या तुकडीला अल्प असा प्रकार नव्हता, एकच तुकडी. आणि त्यावेळेस त्याची विद्यार्थी संख्या होती 35. मुली होत्या 9. 35 होतं राहिलेले विद्यार्थी होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये अति महाभयंकर असा रोग येऊन गेला आणि तो म्हणजे कोरोनामध्ये माझे काही वर्ग मित्र आणि मैत्रिणी मरण पावले. त्यांना देवाज्ञा झाली. असे 6-7 जण राहिले, 28 जण. 16 जून 2024 ला मी गेट टुगेदरचा कार्यक्रम केला. तब्बल 28 माझे वर्ग मित्र मैत्रिणी आल्या. त्यामध्ये 7 विद्यार्थिनी होत्या, माता भगिनी होत्या. आणि त्या 7 आणि राहिलेले जेवढे विद्यार्थी होते सगळे आजोबा झालेले होते. आजोबा म्हणजे त्यांचं जवळजवळ BMI 64-65. अशा या वयामध्ये आम्ही गेट टुगेदरचा कार्यक्रम श्री जगदंबा विद्यालयामध्ये साजरा केला. साजरा करताना इतका आनंद झाला की मी माझा स्वतःचा संसार विसरून गेलो, की मी कोण हे विसरून गेलो. मी फक्त आठवलं की मी एक 10वीचा विद्यार्थी, येणारा विद्यार्थी, आणि त्या विद्यार्थ्यांची संख्या फार कमी असल्यामुळं पूर्ण नाव माहीत असेल, त्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव माहीत असेल. 7 माझ्या त्या वर्ग मैत्रिणी आल्या, माझ्या त्या भगिनी आल्या, की त्या आपण कोल्हापूरून आल्या, एक सांगलीहून आली, पण पुण्याहून आल्या, एक खर्ड्याहून आली, एक बारामतीहून आली, एक नगरहून आल्या. अशा 7 माझ्या वर्ग मैत्रिणी त्या ठिकाणी आजी म्हणून गेट टुगेदरच्या कार्यक्रमाला हजर आहे. आणि त्याचा गेट टुगेदरचा कार्यक्रम 16 तारखेला माझ्या जीवनातला पहिला आणि शेवटचा प्रसंग, आणि तो म्हणजे माझ्या 1976-77च्या गेट टुगेदरचा कार्यक्रम. मी तुमच्यासारखे कार्यक्रम, एक विद्यार्थी, एक शिक्षक कशाने तुमच्यासारखे कार्यक्रम मी 11-12 केले. आठवीपासून तर 12-13 झाले. 13वा माझा स्वतःचाच गेट टुगेदरचा कार्यक्रम, म्हणजे जवळजवळ 50 वर्षापूर्वी हा गेट टुगेदरचा कार्यक्रम आम्ही साजरा केला. आणि सोयीमुळे तुम्हाला जेवढा आनंद झाला त्याच्यापेक्षा मला 100 पट आनंद झाला त्यावेळेस, की गेट टुगेदर म्हणजे काय. जवळजवळ 2.5-3 वाजे आम्ही म्हणलं जेवायला जायचं रानवाडाला. पुढे म्हणले आम्हाला आज जेवायचं नाही, आज आम्हाला 4-5 वाजायचे. मयूर शेठ आम्हाला 5 वाजले जेवायला. 5 म्हणजे इतके लहानपणी का जेव्हा खाऊ दे मला म्हणजे साखरे सांगा. ते लहानपण जे असतं ते त्यावेळेस मला कळलं. सगळं काही विसरून गेलो होतो आम्ही. 5 वाजले. 5 वाजल्यानंतर आम्ही स्वतः सुट्टी घेताना रडारडीचा कार्यक्रम. पहा किती मोठा आहे. एखाद्या मुलीला जशी आपण विदाई देतो, त्यावेळेस आई वडील म्हणा, त्याचे नातेवाईक म्हणा, इतर चिंतक म्हणा, सगळे सोयरे म्हणा रडतात. पुढचं लिखू चाललं. तसं त्या वर्ग मित्र मैत्रिणी आमच्या थोडा रडण्याचा कार्यक्रम झाला. मी थोडा भावना विषय सगळ्यात हळवांनी होतो. मी थांबलो नाही. त्यातल्या एका मुलीने मला हात मारलं. अरे काय शब्द तू का चालला असं तर तुम्हाला सॉरी म्हणलं. मला हे आवडत नाही, कारण या तुमच्यापेक्षा जास्त आवाज सांगण्याचं गेट टुगेदरचा कार्यक्रम हा सर्वात मोठा क्षण आहे आणि तो तुम्ही घडून आणला. म्हणून मी संयोजकाचं विशिष्ट सोय काळजी मला थोडक्यात दम दिला. दम म्हणजे आपला राजकीय भाषेवर
या ठिकाणी आपण सर्वांनी आज कार्यक्रम आयोजित केले संयोजकांचा सुद्धा त्याला आपण शाबासकी दिली पाहिजे. तुम्ही आमचा तोच सत्कार केलेला आणि असेच हा कार्यक्रम एवढं धन्यवाद सर. सगळ्या मान्यवरांना विनंती की सगळ्यांनी असं थोडक्यात बोलावं, कारण की तिकडं जेवण मला आचार्य सारखं नव्हतं जेवण काम म्हणून सांगितलं. यानंतर माझे स्वतःचे आणि सगळ्याच मित्रांचे लाडके कानगडे सर. इयत्ता 10वी 2003 याचा स्नेह मेळावा. या स्नेह मेळाव्याचे अध्यक्ष आमचे सर्वांचे मार्गदर्शक नेटके साहेब, त्याच्यानंतर व्यासपीठावरील तुमचे सर्वांचे शिक्षक, त्याच्यामध्ये दळवी सर, प्राचार्य माजी प्राचार्य चावडे सर, माजी प्राचार्य पारखे सर, माजी प्राचार्य अभंग सर, माजी प्राचार्य चपाळे सर, त्याच्यानंतर खरात सर, हरहुन्नरी शिक्षक काळे सर, माजी शिक्षक आणि सध्याचे आजी प्राचार्य जगदंबा विद्यालय राशी आमचे मित्र शाळे सर. ते आजी प्राचार्य असल्यामुळे त्यांना थोडं पाठीमागे ठेवलेलं आहे. हा स्नेह मेळावा सरांनी तुम्हाला सांगितलं की 16 तारखेला आम्ही त्यांच्या बँकचा स्नेह मेळावा एक टुगेदर घेतो. त्याचा मी साक्षीदार आहे, कारण त्या कार्यक्रमाला त्यांनी मलाही निमंत्रित केलं होतं माजी प्राचार्य म्हणून. हा कार्यक्रम घेणं किती अडचणीचं असतं, किती जिकरीचं असतं. त्यांनी जी नावं सांगितली 4-5 त्याच्यावर ह्यांची चर्चा माझ्याबरोबरच व्हायची. त्यांनी सुरुवातीला कॅटलॉगवरून सगळे नावं काढली, पत्ते शोधले, फोन केले, फोन नंबर मिळून फोन केले. तेव्हा त्यांना तो 4-5 महिन्याच्या प्रयत्नानंतर तो मिळाला होता. आणि विद्यार्थी संख्या लिमिटेड होती, परंतु मी या मेळाव्याच्या संयोजकांना खूप खूप धन्यवाद देईन. कशासाठी देईन तर विद्यार्थी संख्या भरपूर आहे, एवढ्यांशी संपर्क साधायचा, एवढ्यांना विनंती करायची, सगळ्यांची मिळून एक तारीख मिळवायची, कोणती तारीख सोयीस्कर आहे. आणि म्हणून हा मेळावा ज्या संयोजकांनी घडून आणला त्यांना मी आमच्या या सर्व शिक्षकांमार्फत खरोखरच धन्यवाद देईन. आता हा मेळावा कशासाठी तर तुम्ही 21 वर्ष एकमेकांपासून बाजूला गेलेले, कोण कुठे तपास नाही. आणि मग आपले 10वीचे सहकारी मित्र मैत्रिणी या निमित्ताने एकत्र येतात, जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि परिचय वाढत जातो, एकमेकाच्या सुखदुःखाच्या गप्पा होतात. आणि म्हणून हा स्नेह मेळावा घ्यायचा असतो. आता तुम्हाला मी विशेष काही सांगावं असं काही नाही, तुम्ही स्वतः पालक झालेला आहात. आता आमचं वय उलट असं झाले की तुम्ही आम्हाला सांगायचं गोळ्या बरोबर घ्या, पाणी वेळेवर प्या, फिरू नका, तिकडं तिकडं जाऊ नका. आणि तुम्ही सर्वजण तुमचा परिचय ऐकल्यानंतर आम्हाला असं कळलं की तुम्ही सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये
आणि असंच काम तुम्ही चालू ठेवा. आणि जाता जाता एकच संदेश देईल की काही झालं तरी वयस्कर आई वडिलांची सेवा करा. एवढं बोलून मी थांबतो. या ठिकाणी संयोजकांनी मला बोलायची परवानगी दिली त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी बोलून आमचा सत्कार केला त्याबद्दलही तुमचं सर्वांचं मी आमच्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. जय करवले. धन्यवाद. एक आदर्श शिक्षक, एक आदर्श मुख्याध्यापक, आदर्श पालक आपल्या प्रशांतचे वडील आहेत कानगुडे सर. खूप धन्यवाद. तुम्हाला सांगितलं सर सगळ्यांचं चांगलं नाही, खूपच चांगलं चालू. मी ते GST वाला बसलाय आणि एक CA बसलाय रोहन आलाय ना रोहन. हां आलाय. त्याच्यामुळं बऱ्याच जणांनी पोकलर असं सांगितलं नाही. एक 7-10 जणांकडे पोकलर मशीन जिशरी मशीन आहे. पण शेती व्यवसाय सांगितलं त्यांनी बरोबर ना. कारण मी पर्सनली ओळखतो त्यांचे व्यवसाय काय त्यांनी सांगितलं नाही. घाबरले GST वाले. यानंतर आबल सरांना विनंती की स्टेजवर त्यांनी अगदी थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. श्री आबल सर. ठीक. तुमचा आदेश आम्हाला मान्य असेल. पद्मभूषण डॉक्टर कमल गौरव पटेल यांनी स्थापन केलेले शिक्षण संस्थेचे एक खांडी जगदंबा विद्यालय राशी आणि या राशीच्या 21 ते 25 वर्षाच्या पूर्वीचे सर्व विद्यार्थी हा गोष्ट मेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नेमलेच आहेत आत्ताचे प्राचार्य साहेब साहेब आणि माझे सर्व सहकारी बंधू भगिनी. 25 ते 21 वर्षापूर्वी आम्ही तुम्हाला आदेश आणि मार्गदर्शन करतो. आज इथं आल्यापासून आम्ही तुमचं ऐकतो. सगळ्या सूचना तुम्ही देताय आणि आम्ही त्याप्रमाणे वागतो. काँग्रेसांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला सांगा कारण आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मग जीवनामध्ये अशा प्रकारे देवाणघेवाण होत असते. आणि ही मला वाटतं आज आमची परतफेड तुम्ही करण्यासाठी या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहोत. या सर्वांना पाहून खूप खूप आनंद वाटला. तुम्हाला सर्वांना धन्यवाद द्यावे थोडेच आहे. या ठिकाणी माझ्या आजाराविषयी एकच मुद्दा मी सांगणार आहे. 1 वर्षापूर्वी माझ्या जिभेचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यामुळं मला 25 वर्षापूर्वी किंवा 1 वर्षापूर्वीपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही मला ऐकलेलं असेल ते आज बोली भाषेत ऐकू शकत नाही परंतु विचार मात्र तेच आहे हे मात्र विसरू नका. आजाराबद्दल जास्त सांगत नाही फक्त तेवढंच सांगायचं होतं की दिलगिरी व्यक्त करायचं होतं की माझं शब्द मी तुम्हाला समजणार नाही. लहानपण जसं असतं बोबडे बोल तसेच म्हातारपणी सुद्धा बोबडे बोल असतात. ते तुम्ही नक्की समजून घेताय. पण आता सांगितलेलं आमच्या सर्व सहकार्याप्रमाणे आम्ही म्हातारे झालेलो नाही. आम्ही वयस्कर झालेलो आहोत.
मग आज आपल्याला काय करायचं असं मला वाटलं, म्हणून मी त्यांच्याकडून जास्त वेळ घेतला. या ठिकाणी क्लासला तरी जास्त नाही बोलायचं, पण काही गोष्टी त्याचे सुसंवाद उच्चभूत साधायचा आहे. यामध्ये तुम्ही सर्वजण अगदी तुमच्या आयुष्यामध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये अतिशय चांगल्या लेवलला आहात. आर्थिकदृष्ट्या, कौटुंबिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या हे पाहून आम्हा सर्वांना आणि व्यक्तीच्या मला खूप खूप आनंद झालेला आहे. आता यामध्ये सांगण्यासारखं बरंच आहे, परंतु 2 मुद्दे मला सांगायचे. आपण शारीरिक आरोग्य यासाठी खूप प्रयत्न करतो, करावा लागतो. शरीर चांगलं असेल तर मन चांगलं होतं, आणि मन चांगलं असेल तर शरीर चांगलं होतं. साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. आणि म्हणून मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य हे दोन्ही एकमेकावर अवलंबून आहेत. आणि मग त्यासाठी एक मगाशी बऱ्याच वाटणे किंवा विद्यार्थ्यांनी सांगितलं की आपल्याला मित्रांची गरज आहे, सहकार्याची गरज आहे. आपण बऱ्याच वेळा वाचतो, ऐकतो, लिहितो एक शब्द आउटलेट. कोणत्याही गोष्टीला आपण विज्ञानामध्ये शिकलेलो आहोत. जेम्स वॅट आणि वाफेचे इंजिन तयार केले. मग ती वाफ बाहेर आल्यानंतर प्रेशर किती असतं तसं आपल्या मनाचं आहे. आपण जीवन जगत असताना आपल्या मनामध्ये विचारांची कोंडी होती, आणि ती कोंडी बाहेर पडण्यासाठी एक मार्ग लागतो, त्याला म्हणतात आउटलेट. आणि हा आउटलेट कुठं मिळतो? आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये. आणि म्हणून हा मेळावा ज्यांच्या मनात आला, ज्यांनी आयोजित केला आणि जे आपण सर्वजण सहभागी झालो त्या सर्वांना धन्यवाद देतो. दुसरं एक सांगायचं आहे, विचारूचा आहे सांगायचं मला. पोकळी आपल्या काम असं असावं की आपल्या पाठीमागं पोकळी निर्माण व्हावी, मग ते काम अतिशय उत्कृष्ट, अतिशय चांगल्या प्रकारे. आता इथं अनेक विद्यार्थी आहेत ज्यांचं काम अतिशय चांगलं आहे. पण एक उदाहरण दाखल मी आपल्या विचार सांगण्याचं एक उदाहरण सांगतो. ते आमच्या कोटी गावामध्ये मुख्याध्यापक म्हणून काम करतात प्राथमिक शाळेत. तर त्यांचं काम अतिशय चांगल्या प्रकारे, अतिशय सर्वांनी काय आहे की आपण त्या ठिकाणी एकदा जायचं आहे. त्यांनी बोलवलं नाही बोलवलं, कारण फक्त काम चांगलं म्हणजे काय, तर ज्या गावाची शाळा चांगली असते, सुसंस्कारित असते, म्हणजे आम्हाला धन्यवाद देतात. आई वडिलांनंतर संस्कार करणारे शिक्षक हे कसे तुम्ही आई वडिलांना मानता, त्याच्यानंतर शिक्षक शाळा सुसंस्कारित असेल तर ते गाव सुद्धा सुसंस्कारित असते. त्यांनी नुसते शाळेचं भौतिक सुविधा नाही तर सर्व आमचं मानसिक स्वास्थ्य सुद्धा त्या गाव तयार होतं.
म्हणजे त्यांना नाही जाऊ द्यायचं का तर कोकळी निर्माण होईल. हे फक्त उदाहरण मी विचार सांगितलं. तसेच तुम्ही आता आम्ही पाहिल्यानंतर तुम्ही सर्वजण त्याच प्रकारचं काम करत आहात म्हणून तुम्हा सर्वांना मनापासून मनापर्यंत हार्दिक धन्यवाद देतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय. धन्यवाद सर. आपल्याकडून कौतुक आहे, अगदी मला मोठं झालं, मोठा पुरस्कार मिळाल्यासारखं वाटतं. खूप खूप आभारी आहे. सगळ्यांचंच काम चांगलं आहे. प्रत्यक्षात तुम्ही भेट दिल्यामुळे माझं काम तुम्हाला बघायला मिळालं. सगळ्यांना विनंती नक्की आमची मॉडेल स्कूल आहे आमचं चांगलं, सगळे नक्की बघायला या. बारके सर येऊन गेले, अभम सर येऊन गेले. पुन्हा एकदा विनंती की अजूनही सांगायला आवडेल माझ्या शाळेवर आपल्या वर्गातले विद्यार्थी दीपाली साळुंखे, दीपाली सरांची मुलगी त्यामुळे तुम्ही ओळखत असाल. ती पण माझी सहकारी म्हणून काम करते. खूप चांगला स्टाफ, सगळे 2009ची जॉईनिंग आहे. खूप व्यवस्थित काम चालू आहे. अगदी मराठी शाळेचं काम कसं असावं याचं आदर्श उदाहरण आपल्या भागात म्हणून तुम्ही बघायला घेऊ शकता. खूप धन्यवाद. कार्यक्रमाबद्दल एक 2 सूचना आहेत फक्त की कार्यक्रम हा 2 टप्प्यात होणार आहे. सगळ्यांना जेवणाची सोय आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने आपलं विद्यार्थ्यांचं फनी गेम आणि ओळख वगैरे स्टेजवर येणं हा प्रकार सगळ्यांचा 3 तास चालणार आहे. पहिला हात जो होता शिक्षकांच्या मार्गदर्शनासाठी होता. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं ते आणि जेवल्याशिवाय तुम्ही जायचं नाही, किती लांबून आले असेल. त्यानंतर मी विनंती करतो की पुढील भाषणासाठी सरांनी पुढे यावं. काही सरांनी विनंती आहे. नंतर बोल आत्ता बोलणार ना काय सरांनी मी त्यांना विनंती केली की थोडक्यात बोलायचं. काय सरांनी मला थोडक्यात वगैरे काही येत नाही. तुम्ही मला सेपरेट बोला आणि सेपरेट तास बोलले सर. पुढच्या गेट टुगेदरला प्रमुख वक्ता म्हणून काय सरांना आपण बोलायचे का काय. धन्यवाद सर. काही सरांचे भारत भ्रमण झाले, 10वीचे किस्से अजून लक्षात सर सांगितले तुम्ही, ते पूर्ण भारत फिरले. यानंतर कार्यकारण भाव मनातून होणार आहे आमचे चढाले सर यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे भाषण करावं. अख्ख्या जगदंबा विद्यालयाचे सगळं प्रशासकीय कामकाज हे चढाले सरांकडे होतं. आम्ही असताना मी अनुभवी स्वतः सातारा मी त्यांच्याबरोबर गेलो. श्री चढाले सर. SSC परीक्षा मार्च 2003च्या बॅचच्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय नेटके साहेब, माझे सर्व सहकारी, सर्वांचा नामोल्लेख करण्यामध्ये वेळ घालवित नाही. तुम्ही सर्व आमचे विद्यार्थी काहींची आपत्ती देखील आलेली आहे. तुम्ही सर्वजण आज खरं म्हणजे अतिशय आनंद वाटला. जगदंबा विद्यालय हे आपल्या कर्जत तालुक्यातील आम्ही ज्या वेळेला सेवेत होतो त्यावेळेला तालुक्यातील सर्वात मोठं विद्यालय होतं. आज काय स्थिती सांगता येत नाही. त्यामुळं 10वीला आपल्याकडे दरवर्षी 350पेक्षा जास्त स्ट्रेंथ असायची आणि 9वीपर्यंत 5 तुकडे असायच्या. 10वीला गेल्यावर 1 तुकडी कमी म्हणजे 4 तुकड्याची मंजुरी होती. त्यामुळं विद्यार्थ्यांची विभागणी व्हायची आणि मग विद्यार्थी सगळ्या तुकड्यामध्ये साखरे टाकायचे. कारण ज्यादा काम करायला कोण तयार नसायचे. शिक्षकामध्ये आमचे वाद व्हायचे. म्हणजे तुम्हाला सांगायला काय हरकत नाही. आता सय्यद सर नेहमी भांडायचे की मला 2 तुकडी नको, मला 2 तुकडीच पाहिजे. कारण असा समज होता गावामध्ये की 2 तुकडीतले विद्यार्थी फार हुशार असतात आणि पालक सुद्धा अशा संभ्रमात असायचे की 2 तुकडी म्हणजे हुशार विद्यार्थ्याची तुकडी, म्हणून माझ्या मुलाचा प्रवेश तुकडीतच पाहिजे. आणि मग ही सगळी टोकी प्राचार्यांना व्हायची. आम्ही आपल्याला कसं असायचं, आम्हाला कोणती तुकडी द्या, परंतु नेटके साहेब म्हणायचे की सय्यद गावात नाही, तुकार मुलं तुकडी घे, म्हणून तुला तुकडीच. आता सय्यद नाही काय गेले, परंतु इतका थोडी माणूस आहे. आता जेवायला गेला तुम्ही विचारा थोडा जेवले का नाही. आणि आमची नेहमी चर्चा करायची. कारण ते म्हणायचे काय, आमच्या
ज्या स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थिनी आहेत त्यांना देखील अध्यापन करण्याची कधी कधी संधी मिळायची आणि मग खरंच वाटायचं की मुलांपेक्षा मुलींच्याकडे शिस्त चांगली आहे. परंतु ते भाग्य नव्हतं. परंतु जगदंबा मुली बंदी गेल्यानंतर नुसत्या मुलींच्या शाळेवर बंदी झाली, त्यामुळे मग फार आनंद वाटला. पण सांगायचं असं की स्पर्धा परीक्षेतून जीवन कसं घडतं तर मी सातारला विशाल शहाणे, तोडकड आणि आरती भोसे या तिघांचे ग्रुप घेऊन तुम्ही टी व्हीवरती अमिताभ बच्चनचा कोण बनेगा करोडपती हा कार्यक्रम पाहिला असेल. तसं आपल्या रयत शिक्षण संस्थेने पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या ज्या रयतच्या शाळा आहेत त्यांच्यासाठी एक प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केलेली होती आणि आपल्या विद्यालयाला पूर्ण उत्तर विभागातून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं. नंतर सातारला संपूर्ण राज्यस्तरावरची स्पर्धा होती, त्यामध्ये आपला संघ घेऊन मी सातारला गेलो होतो आणि शेवटच्या राऊंडला विशाल करून एका प्रश्नाचं उत्तर चुकलं आणि आपला पहिला नंबर गेला. दुसरा नंबर तिसरा काहीतरी नंबर मिळाला. परंतु तेव्हापासून विषयाने डोक्यात घेतलं की स्पर्धा परीक्षेमध्ये कशी तयारी करायला पाहिजे आणि खरं त्या प्रसंगामुळं तो आता अधिकारी म्हणून आपल्याला बोलतो. जेव्हा जीवनामध्ये असा एखादा प्रसंग घडतो त्यावेळेला सचिन तोडकर तर खरं म्हणजे जीवनामध्ये ज्यावेळेला असा प्रसंग घडतो ना त्यावेळेला माणूस घडत असतो. तसं आता तुम्ही पालक झालेला बोलायला फारसं वेळ नाही आपल्याकडे, परंतु शिक्षकाचे एकूण 4 प्रकार आहेत. एक त्रस्त शिक्षक, व्यस्त शिक्षक, म्हैस मंगळू शिक्षक आणि मस्त शिक्षक. आता या प्रत्येकाचं स्पष्टीकरण द्यायला इतका वेळ नाही, परंतु तुम्हाला सर्व मस्त शिक्षक मिळाले त्यामुळे तुम्ही घडला आणि तुम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आम्हाला या ठिकाणी जवळजवळ आमचा येतोशील असा मान सन्मान केला. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि तुम्हा सर्वांना पुढील भावी आयुष्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारच्या अशा शुभेच्छा देतो. आणि तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असेल तर आम्हाला शिक्षकांना देखील त्यामध्ये समाविष्ट करून घ्या, म्हणजे आपल्याला काही त्यामध्ये सहभाग होता येईल. ठीक आहे, धन्यवाद सर. एक आदर्श शिक्षक त्यांनी थोडक्यात व्यवस्थित मनोगत सांगितलं त्यांचं. यानंतर एक विनंती आहे सर कार्यक्रमामध्ये आम्हाला शिकवायला एक मोहिते सर होते, सहदेव ती माझी होते, त्यांचा कोरोना काळात मृत्यू झाला होता. तसंच आमचा एक मित्र मयूर सुखदेव सोळसे याचाही त्याच दरम्यान मृत्यू झाला होता कोरोना काळात. तर त्या दोघांना श्रद्धांजली व्हायची. मी सगळ्यांना विनंती करतो की 2 मिनिट आपण आवडत्या आराधनेकडे त्याच्या आत्म्यात शांती मिळण्यासाठी श्रद्धांजली. सहदेव ती माझी मोहिते सर आणि मयूर सुखदेव सोळसे सर हे दोघंही कोरोना काळात 2022 मध्ये मयत पावले होते. त्यांच्यासाठी आपण श्रद्धांजली वाहतोय. एक साथ विश्राम. यानंतर खरा सरांना विनंती करतो की त्यांनी अगदी थोडक्यात आपलं मनोगत मांडावं. श्री खरात सर सगळ्यांचे लाडके सर व्हॉट्सअपवर सगळ्यात जास्त आहे. अजून एक सांगायचं सर 2 मिनिटं फक्त चांगल्या सरांना. तुकडीमध्ये सगळे उद्योजक, तुकडीमध्ये सगळे कानपूर शिपाई अधिकारी आहेत. तुकडीसाठी एका जोरदार काय आज जर त्यांची तुकडीची आर्थिक तुलना तुकडी केली तर ते खूप पुढे गेले. आमच्या तुकडीसाठी पुन्हा एकदा जोरदार काय होत आहे श्री खरात सर.
उदाहरण कुठली भाजी ठेवलेली आहे, फ्लावर असेल, कोबी असेल, गवार असेल, अनेक भाज्या असतात. चांगल्या चांगल्या सलक्या भाज्या ठेवल्या त्या बाजारामध्ये आणि सगळ्या भाज्या या लोकांनी घेऊन टाकल्या. सगळ्या भाज्या या लोकांनी घेऊन टाकल्या. तुम्हाला काय राहिले घेतले असते मी सुद्धा खिशात पैसे पुस्तक झाला मला तोपर्यंत सगळ्या भाज्या संपल्या. आता राहिल्या निवडूनच्या भाज्या. तर आता त्याच घेऊया, मनात ठरवलं त्याच घेऊया, थोडा मसाला बरा वापरूया, चांगली लागली तर खातील सगळं. मला सगळ्यांच्याच मनात सध्या तिकडच्या भाजीचे लक्ष लागलं. माझी भाजी कोण घेतं की नाही माहित नाही. जेवण संपल्यानंतर पंक्तीमध्ये जर गुलाबजाम शेवटी घेऊन एखादा माणूस आला, घ्या गुलाबजाम घ्या. कशाचे गुलाबजाम? खारट आळणी असला भात सोबत जर भुके तर एखादा लोकांनी गुलाबजाम तुम्ही खाणार नाही एवढं माहीत आहे, तर सुद्धा जास्त बोलायचं नाही ठरवलंय आमचं. ह्या वयामध्ये लग्न समारंभात खेटे बांधल्याशिवाय दुसऱ्या गोष्टी होत नाही. आपण एक बसल्या सगळ्या रस्त्यावरला बसल्या कोणी छपरा म्हणून आमच्या डोक्यावरची छपरा निघून गेले. डोक्यावरची छपरा आमच्या निघून गेले, त्याच्यावर तुम्ही एक छप्पर दिलं, बरं वाटलं आम्हाला. आणि आल्यानंतर मी इथं सुरुवातीला आल्या बिरी पाहतो तो सगळ्यांकडे. दोन विद्यार्थ्यांचे चेहरे दिसल्याबद्दल तो सोय आता दिसला उशिरा, दंगली दिसला श्रावाला, तो बागोदंडांचा जो गज दिसला, काका दिसला, काय ते चेहरे दिसले होता. आणि ते प्रसाद सगळं वाटलं प्रसाद हो हो म्हणायचं सगळं कशी म्हटले काय अनुभव होते मिळाला. आता तुमच्या सुद्धा अनुभव येतील ना, असं काय मुली बोललं तेव्हा या ठिकाणी आता सुरुवात भाज्या तर संपलेल्या आहेत. बऱ्याच लोकांना नव्हे सर्वच लोकांना जवळजवळ 99% लोकांना आपला मुलगा किंवा आपली मुलगी, माझा मुलगा किंवा माझी मुलगी, माझं म्हणतात मोठं झाल्यानंतर आनंद होतो. 99% लोकांना माझा मुलगा किंवा माझी मुलगी मोठी झाल्यानंतर आनंद होतो. शिक्षक लोकांना त्यांचा मुलगा किंवा मुलगी मोठी झाल्यावर आनंद होत नाही, त्यांचा विद्यार्थी मोठा झाल्यावर आनंद होतो. मी जगदंबा हायस्कूलला येताना सायकलवर यायचो. त्याच्या आधी सायकलवर यायचो. फार परिस्थिती नाजूक होती. आणि आता मला मिस्किलवाने आमचे लोक जोड्या बघतात, डॉक्टरचा बाप झाला. मला तो डॉक्टर इतका मोठा झाला अजिबात आनंद वाटत नाही, पण तो माझा एक विद्यार्थी आहे मला फार आवडतो. आम्ही ते 10वीचा तो आळसुंडे एका खेड्यातला हायस्कूलचा तो माझा विद्यार्थी आहे, त्याचा मला आनंद होतो. आता माझे बरेच शिक्षक या ठिकाणी आहेत. या शिक्षकांना मी एकच या ठिकाणी सल्ला देतो, त्यांनी त्यांची मुलं ते जिथं सेवा करतात ते शाळेत घेऊन जायचं पाहिजे. सहज एखाद्या शिक्षकाला कुठे शाळेत आमचं असेल ना, तुम्ही आम्ही तेच बोलले कोणाला का तिथे येत नाही, आमची शाळा खेळत नाही. तू कसं काय शिकवते का खेड्यातली शाळा तिथे शिकवत नाही का? तू शिकवत नाही. खेळामध्ये तुम्ही ऐकणार नाही तर माहित आहे, पण ऐकायचा प्रयत्न करा. तुमची मुलं तुमच्या बरोबर शाळेत नाही निश्चित तुम्हाला तुमचा विद्यार्थी मोठा झाल्याचा आनंद होईल. माझा मुलगा मोठा झाला, मुलगा आनंद होता काय? 3 मुलं बाहेर उन्हात खेळतायत.
तीन मुलं घरात खेळत आहेत बाहेर. आजोबा आपले क्रिकेट वगैरे खेळत असते. खिडकीतून आई पाहते, महेश आत ये बाळा, ऊन लागते, आजारी पडशील, सावला येऊन बस, तुला मी मोबाईल देते बघायला. महेश खिडकीजवळ येतो बाळा, आई आता ती पोरं खेळतात, ती खेळू दे बघू दे, तुला काय करायचं, तू आत ये सावलीला. आयांनो माझ्या समोर समोर मी तुम्हाला आयांनो त्या मुलांच्या आयांनो तुमच्या महेशला फक्त बोलायचं प्रयत्न करू नका, बोलायचं सगळ्यांना. म्हणजे आई प्रत्येकाला होता येतं पण माऊली व्हा. आई प्रत्येकाला होता येतं पण माऊली व्हा. या ठिकाणी आजच्या मेळाव्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी मी सगळं काय करतो सांगितलं, फार मोठा आनंद झाला. त्याचबरोबर मी तुमच्याकडे पाहत असताना तुमच्या शरीराकडे पाहत होतो, तुमच्या डोक्याकडे पाहत होतो, काय आमच्या डोक्यावर आज निघून गेले. आणि तो जर बिचारा आता या ठिकाणी ओळख सांगता म्हणतो की मी आम काय मी तम काय नाव सांगा आता थोडं थोडं आम्हाला ते किंवा पण हा जर रस्त्यावर दिसला असता तर सहज त्याला चुकून म्हणला असतो, काका मी काका करतो, काका हेच करतो. हसताय म्हणून बरं वाटतं मला, मला बघाच माहिती का उशीर झालाय. तरी मी काल सरांकडे बसल्या बघायचो, बरं काल कसं ती सेंद्र डॉक्टरची मुली येतो तुझ्या कसं येतो तिचा चेहरा आठवते ना, आणि ते असं काहीतरी मुलांबद्दल विचारलं, बरोबर बाकीचे चेहरे फार बदलून गेले. आणि आनंद वाटला. काही माझ्या विद्यार्थ्यांनी दोघांनी सांगितलेलं अगोदरचं नाव नंतर नाव सांगितलं काय मुलांची नाव बदलतात लागणार बदलतात. असं वाटलं त्याला सांगितलं काय कुठे सारखं महाराज कुठे सांगितलं झालं तुम्ही जावं चाकली मोठ आणि ती ओळख सांगत असताना बऱ्याच मुलांचा आठवण झाली. ठीक आहे, आनंद वाटला. असंच आमचे हात काय चालतात, उद्या चालतात, तोपर्यंत कधी बोलवलं ते येऊ. आणि जसं मगाशी बोलता बोलता कोण बोलतो की मी 10वी मध्ये आहे, त्याचं काही चुकलेलं नाही. पुन्हा टिझम नावाचा एक भाग आहे वहिनी, त्याला पूर्णपणे असं वाटलं असावं की मी आज सध्या 10वी मध्ये शिकतोय असं तर पूर्ण वाटलं. मला सुद्धा आता असं वाटतं की मी इथं कार्यालयात बोलतो नाही वाटलं, एकदम हायस्कूलमध्ये बोलतोय असं वाटलं. ठीक आहे, तेव्हा आता या ठिकाणी थोडंसं आवडतं घेतो. खूप धन्यवाद सर. नाव बदलायचं बाकी फक्त मुलींच्याच नशिबी असतं. मुलांना नाव बदलायला कष्ट करावं लागतं. दगडूचा दगडू भाऊ पहिला खूप कष्ट घ्यावं लागतं. मुलींना आईचं नाव बदलून मिळतं, बरोबर बाकी यानंतर फक्त 2च भाषण होणार आहेत. आदरणीय व्यक्तीसरांचा अध्यक्ष भाषण. तत्पूर्वी आत्ताची यशस्वीपणे संस्थेची धुरा सांभाळणारी शाखेची धुरा सांभाळणे आदरणीय साळवे सर यांचं एक भाषण होईल. आणि काळे सरांची सूचना आली मी आता भाषण करत नाही, पण दुसऱ्या सत्रात माझ्यासाठी 10-15 मिनिटं राखून ठेवा. तर ते मॅडमचं आणि काळे सरांचं भाषण होणार आहे. बाकी शिक्षकांना आपण परवानगी देऊ, पण काळे सरांना परवानगी देणार नाही जायचं. त्यांचं घरी त्यांना घरी येऊन मी सोडतो.
The president of today's program, Honorable Mr. Nikki sir, and all the representatives, those are present on the dais. First of all, I congratulate the students. Those students arranged this function, and it is not easy work to arrange such type of functions. Means when we arrange such programs, such functions, that time we have to give time. And all of you know that time is very important because everyone looking at me by what time is it now. I have to take lunch. We are hungry one. And that's why I will discuss with you only 2 to 3 minutes. I am not your teacher. I have not taught you. But today I am here working as headmaster at Temple of Bhalavasana. Remember one thing, that those teachers guided you. Mr. Sauri sir, Mr. Kharak sir, Mr. Chatani sir, Abham sir, and who had given you lecture and had gone, that Mr. Saeed sir. Now everyone has guided you, and it is the duty of the teacher to guide the students. All of you are students, and you have to follow the suggestions given by the parents as well as the teacher. And when you follow the suggestions of the parents and the teachers, then your life will be definitely successful. If you avoid, remember one thing, that if you avoid the instructions, suggestions given by the parents and teachers, then those students, those people don't listen, avoid the suggestions, their track is totally changed and their life is totally disturbed, and they don't have right to discuss the problem with their family members. That's why my first suggestion to all of you, that you have arranged this function, suggested come together, get together and eat together, but it is not. I have to tell you, discuss with each other, share your problems, and I think that those people are present here, including me. No one is without problem. Everyone has a problem. Some problems are simple ones, problems are difficult ones, but every problem has a solution. That's why, and this special day, it is specially for all of you. On this special day, I suggest to all of you that what may be the problem in our life, discuss that problem, your friends, your relatives, your parents, and everyone will definitely find out the solutions, and I am sure that you will discuss your problems, because Mr. Purvisar has suggested that when we have a problem, that time we don't share the problems and choose another track. And that track is very, very dangerous to you as well as your family members. That's why this program, this function arranged by your colleagues, I congratulate them. And second important thing is that I suggest to you that you can change the face of your family, you can change the face of the society, and now all of you are citizens. That's why it is the duty of the citizens, and you are the students of the Temple. That's why I request all of you that you will definitely help to solve the problem of Temple. You have given us too much knowledge for your life. Thanks to all of you. And once again, thanks to that both people have arrived and gave me an opportunity to discuss with you. Thank you, sir. We are giving us our valuable time, and we are definitely consider your request carefully. मगाशी एक सांगायचं राहिलं, ओचं आणि कचं झालं, ओचं डचं काय मेसेज पडायला लागला. ओ म्हणजे ब्रिलियंट, आणि सकाळी सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे ड म्हणजे डिग्निटी असणारे स्टुडंट. त्यांनी आज प्रतिष्ठा मिळून दिली सरांना. ड साठी त्याचा जोरात टाळ्या होत्या. त्यानंतर आपण वाढ होतोय असे आपल्या
माझ्या सर्व सभ्य बंधू भगिनी, आज मी तुमच्या दुप्पट वयाचा झालेला आहे. माझं 81 वर्ष वय पूर्ण झालेलं आहे आणि परिवार स्टुडंटचं मी गाव मानतो की मला तुमच्या या सर्व मेळाव्यामध्ये हजर राहण्याची संधी मिळाली. गेल्या 7 तारखेला एका लग्न समारंभात 2 विद्यार्थी आपल्यापैकी मला भेटले आणि कोणी मला पण त्यांनी सांगितलं की 29 तारखेला मेळावा घेतो, तुम्ही हजर राहतो म्हणून मी त्यावेळेलाही त्यांना उल्लेख केला होता की शक्यतो कार्यक्रम विद्यालयामध्ये घ्या, परंतु काल परत अजून काळाचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं विद्यालयामध्ये काही गोष्टी आम्हाला प्रॅक्टिस करायला अडचण येते आणि त्या दृष्टीने हा कार्यालयामध्ये मेळावा ठेवलेला आहे. सर्वांचं मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की आपल्यापैकी सर्वजण एका सुस्थितीमध्ये या ठिकाणी आहात. स्वतःचं जे आयुष्य आहे ते खरे तरुणपण निघून गेलेलं, आता तुम्ही सगळेजण खरे प्रापंचिक झालेला आहात आणि यापुढे तुम्हाला तुमची काळजी आता वाटायला लागलेली आहे. आपले मुलं कसे घडवायचे काय, तर ते तर आपण अवश्य कराच. आपल्या उत्पन्नामध्ये सर्वांचा वाटा आहे म्हणून आपल्या बऱ्याच जणांना सांगत आलेलं आहे आणि आपल्याला आपण आपल्या कुटुंबाच्या आपण काही दानधर्म वगैरे त्याचप्रमाणे आपली मातृसंस्था आपले जे जगदंबा विद्यालय आहे त्याच्यासाठी आपण काही कृतज्ञतापूर्वक निधी द्यावा असं मी आपण सर्वांना एक इच्छा व्यक्त करतो आणि करा असे आशा वाटते. या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहून अतिशय आनंद झाला, कारण त्यावेळेला तुम्ही सर्वजण मी ज्यावेळेला रिटायर झालो त्यावेळेला तुम्ही सर्वजण नवीन होता. मी 2002ला म्हणजे एक अखेर रिटायर झालो त्यावेळेला तुम्ही नवीन होता. नवीनला आणि 10वीला माझा गणित विषय त्यावेळेला होता आणि त्यावेळेचे त्याचे काही विद्यार्थी बरेच जण सांगतात तुमच्या हातात खूप मार्क झाला, परंतु काही परिस्थितीनुसार त्यावेळेला माझ्याकडून ही बुद्धी घडलेली आहे नाही असं नाही, परंतु त्यामुळे आपल्या विद्यालयाचं नाव त्या काळामध्ये निश्चितच तालुक्यामध्ये झालेली आपली शाळा ही सर्वात मोठी शाळा होती. 2000च्या पेक्षा जास्त विद्यार्थी आपल्या विद्यालयाच्या आजही माझ्या अंदाजानुसार एवढं मोठं विद्यालय हे आपलंच असेल अजून, कारण बाकीचे सर्व विद्यालयात वायफाय म्हणजे मुलांचं म्हणजे वेगवेगळं झाल्यामुळं विद्यार्थी संख्या ही आटोपशीर आहे. तेव्हा परत एकदा मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की आपण हा जरूर हा मेळावा नेहमी आयोजित करा, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये जे काही विरंगुळा आहे तो अशा वेळेला निश्चित मिळतो. आज जवळ आता 2-3 तास झाले आपण सगळं इतर आपल्या घरच्या गोष्टी सर्व विसरून गेलेलो आहोत आणि सर्व असं एकत्र आलेलो आहोत. तेव्हा वारंवार आपल्या एकमेकाशी अशा सुसंवाद राहू द्या आणि आपल्या सर्वांचे चांगल्या प्रकारे भरभराट हो अशी शुभेच्छा व्यक्त करून मी माझे वचन पूर्ण करतो. धन्यवाद. नेटके सर आपल्या सगळ्यांसाठी नेहमी आदरणीय व्यक्ती होते. माझ्यासाठी आमच्यासाठी
डिस्क्लोज केले नाही आम्ही आई वेळ तुमच्या हातात मिळतील आणि त्या पाट्या तुम्ही घेऊन फोटो काढू शकता. वेगवेगळ्या मिनी निघते त्या पाट्याचं ते काढायचं. मी शिक्षकाला विनंती करतो, विनयला विनंती करतो शिक्षकांना आपण घेऊन जाऊ. शिक्षकांना आधी बसू द्या आपली आहे आणि त्याच्यासुद्धा खूप शुभेच्छा आल्या. त्याचं शेड्यूल आहे बदललं. तसेच आपण सरांचा मुलगा प्रवीण आहोत आता 7वी 8वी पर्यंत आपल्याबरोबर होता, त्याच्याही खूप शुभेच्छा आल्या. मानवी जीवनामध्ये जर आपण आनंद मिळवण्यासाठी असं ना तर आपलं जीवन एक दिल खोल के रहो जैसा आकाश का पंच इस डाल से उस डाल में जाए जीवनातला आनंद. तर मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे की आपण जो मानव प्राणी आहे हा सर्वात कनिष्ठ प्राणी. माणसासारखा दुर्बळ प्राणी सृष्टीत कोणताही नाही. ईश्वराने प्रत्येक प्राण्याला सुसंरक्षणाचे काही ना काही उपाय केले. तसं माणसाला काहीही नाही. कुत्रं कापलं तर आपण लांब पळून जातो. काहींना नखं, काहींना विषय, काहींना निपाडशे, काहींना पेट, काही यापैकी आपल्याला काहीही ईश्वराने सोयीसुविधा केलेली नाही. परंतु आपल्याला बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीच्या जोरावर आपण प्राण्यांचे राजा झालो. बुद्धी ही माणसाची सर्वोत्कृष्ट देणगी आहे आणि या देणगीचा वापर करून आज सर्व प्राण्याला झुलवतो. तर तुम्ही आणि मानव आहोत. मानवामध्ये 2 भेद आहेत, स्त्री आणि पुरुष. स्त्रीला आपला म्हटलं जातं आणि पुरुषाला सबला म्हणतात. जमाना बदलला आहे. स्पर्धेचं युग आहे. काही मागून तुम्हाला कोणी काही देणार नाही. तर हिसकून घेण्याची ताकद तुमच्याकडे असायला पाहिजे. नवरा जर येणारी करायला लागला तर त्याच्या मागं कारण द्यायची ताकद ही तुमच्याकडे असली पाहिजे. तर तुमचा संसार सुधारेल. तुमची मंडळी जर येणारी करीत असेल तिला ओटणीवर आणण्याचं काम तुम्ही करा. ती जर तुम्ही केलं नाही तर तुमचा संसार कधीही होणार नाही. याचा अर्थ असा आहे की जशी दृष्टी तशी सृष्टी, जशी दृष्टी तशी सृष्टी. मला काय म्हणायचं की प्रत्येक मनुष्य जन्म घेतो, लहानचा मोठा होतो, जीवन जगतो. ज्यावेळेस मनुष्य जन्म घेतो त्यावेळेस त्याचा जीवनाचा प्रवास सुरू होतो. म्हणून म्हटलं जातं की माझं जीवन सुरू झालं म्हणजे गाडी चालली, माझी गाडी चालली, 3 काळ सोडली गाडी चालली. त्या गाडीचा मन मॅनेजर माल काढतो न्यारा न्यारा, सुंदर सुंदर कापूस तुम्ही डोळ्यामध्ये घाला, निघून जाईल गाडी. दुनिया जर साफ दिसायची असेल, गढूळ पाणी स्वच्छ करायचे असेल तर ते निवळावं. सृष्टी स्वच्छ दिसायची असेल तर त्यासाठी डोळ्यामध्ये सुंदर संकेत कापूस डोळ्यामध्ये निघून जाईल गाडी. याचाच अर्थ असा आहे की तुम्ही पहा तसं दिसत, पहा तसं दिसत की आज जमाना पूर्वीसारखा राहिलेला नाही. आपल्या पप्पावर पूर्वीपासून धार्मिक, धर्मकाळ, पुराण, कृती याचा प्रभाव आहे. त्या प्रभावाखाली आपण कर्मकांड, नको ते उद्योग, नको ते शांत्या, नको त्या बारा भानगडी करीत बसतो. परंतु त्यातून
मी म्हणत नाही तुमची श्रद्धा, तुम्ही देवपूजा करू नका किंवा तुम्ही सर्वांना मान करू नका, परंतु एक गोष्ट की निरंतरचे वैष्णव बाहेर पडू नका. देव धर्म बुद्धी पुराण हे संपूर्ण इंडियात केले, हे खरं काहीही नाही. हे फक्त लोकांनी आपल्याला पुढं पुढं खाली घालत आहे आणि परत त्याचं पालन करीत आहे. त्याच्यापासून काही निष्पन्न होत नाही. थोडा मोठ्याने सांगितलं आहे की गाडगं खाऊनी भात झोपला, बकऱ्या पुढं देव कापत. गाडगं खाऊनी भात झोपला, बकऱ्या पुढं देव कापत. विचार करा की देव श्रद्धाप्रमाणे करायला तयार नाही, परंतु त्या देवताच्या नादीला वाटीभर दूध लेकराला पाळण्याच्या ऐवजी तुम्ही जे वाटीभर दूध त्या दगडाच्या वरती खाता, त्याच्यात काय शांत काय शांत? मुलाला दूध पाळण्याच्या ऐवजी तुम्ही त्या दगडाच्या मूर्तीवरती दुधाभिषेक काय बाळाकडे करता. वर्षानुवर्षीने देवाची पूजा करा, रातून त्या देवळात बसा, वाटेल ते देवाचं करा आणि शेवटी देवाला म्हणा, देवा 6 महिन्याची पूजा केली, आता मी खूप दमलो, आता मी चालू मला हे कदा मुक्तेला देव तुम्हाला कधी देणार नाही. कारण देवी संकल्पना अदृश्य काही खरं नाही. त्याहीपेक्षा तुम्हाला पुढे जाऊन सांगतो की आज जगामध्ये ज्या देशांनी प्रगती केली त्या देशात नॉर्वे आहे, स्वीडन आहे, डेन्मार्क आहे, पोलंड आहे, रशिया आहे, चीन आहे, जपान आहे. या देशातले लोक देव मानत नाही. चीन हा जगातील सर्वोत्कृष्ट अर्थव्यवस्था आहे, परंतु चीनमध्ये 90% लोक नास्तिक आहेत. म्हणून चीन हा सर्वांना भारी वाटतो. रशिया, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क या ठिकाणी 50-60% हे देवाला न मानणारे आहेत, नास्तिक आहेत. आणि नास्तिक असल्यामुळं त्यांनी आपलं दृष्टी शास्त्राकडे वळवलं, विज्ञानाकडे वळवलं. एवढंच नाही तर त्याची औद्योगिक क्रांती केली. तर अशा प्रकारे मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की आजचं जमाना आहे, हा जमाना अतिशय बेकार. बेकार म्हणण्यापेक्षा आज मनमोहन सिंग वाढले, मनमोहन सिंग वाढल्यानंतर त्यांना पुढे समज द्यायची यावरती राजकारण सुरू करणारे लोक आहेत. आज मेलेल्या माणसाचे विषय कळलं नाही, शोक व्यक्त करण्याचे आणि आपले राजकारणी शाणे त्यांच्यावरती राजकारण करतात. त्यामुळं मला ही गोष्ट सांगतो. आता यापेक्षा मला जास्त काही बोलायचं होतं, परंतु मी थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करतो. तर मी नेहमी तुम्हाला आपण शाळेमध्ये प्रार्थना म्हणतो की भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे. हा भारत तुम्ही पाहिला का? तुम्ही भारत कधी पाहिला का? नुसतं वाचता भेटला तर तुम्हाला सभा नाही म्हणते, तुमच्या ऐकतीप्रमाणे जेव्हा भेटते तेव्हा तुम्ही संपूर्ण भारतामध्ये जी विविधता आहे, भारतामध्ये जी सृष्टी सौंदर्य आहे, भारतामध्ये जी प्रगती आहे, ती प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. चारोधाम, सप्तमोक्षपुरी, 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, श्रीलंका, ब्रह्मदेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका हे सर्व देश होणार आहेत. एवढंच नाही, या भ्रमणासाठी 11 वर्ष मी मुख्याध्यापक पद स्वीकारलं नाही. मला संस्था म्हणायची की तू
मलाही जबाबदारी नको आणि नेमके साधारण एकच वर्षाची मी कधीही मुख्याध्यापक सुटका आता त्यापेक्षाही मला चिठ्ठी आलेली आहे तरी शेवटी 10 मिनिट घेतोच. मी तुम्हाला एका वेगळ्या विषयात घेऊन जाणार आहे. वेगळा विषय म्हणजे काय की व्हॉट विल बी हॅपन आफ्टर 100 years ago. अजून 500 वर्षांनी जग कसं असेल अर्थात तुम्ही आम्ही नसणार, परंतु जग हे प्रगतीशील आहे, स्पर्धेत या जगामध्ये फार चित्र घडणार आहे. आज तुम्ही आम्ही स्वतःला खूप शाळे समजतो, मोठे म्हणजेच काय की माणसाला वाटतं की माझ्यासारखं शाळा, परंतु एक लक्षात ठेवा की अजून 400 ते 500 वर्षांनी बाईंच्या मुली मुलांचा जन्म होणार, तर मुलांचा जन्म फॅक्टरीत होईल. फॅक्टरीत मुलांचा जन्म झाल्यानंतर अगोदरच त्या मुलांचं जन्माच्या अगोदर शिक्षण तयार केलं. फॅक्टरीत जन्मलेले मुलं हे 5